मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच अतिशय दिलासादायक देणारी बातमी आली. प्रत्येक शिवसैनिकाला झाला आनंद. नेमकी काय बातमी घडली आहे ज्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांना गगनात मावेना इतपत आनंद झाला आहे, तर चला पाहूया सविस्तर. ज्या मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली त्याच मुंबईमधून पहिला विजय नसून दणदणीत विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झालेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हा दणदणीत विजय मिळवला आहे. तोही भाजपचा 10-0ने धक्का देत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच महत्त्वाची एक निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये 10 पैकी 10 जागांवरती दणदणीत विजय ठाकरेंच्या युवासेनेने मिळवलेला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी बातमी अतिशय महत्त्वाची. लोकसभा निवडणुकीतला पराभव आणि महाविकास आघाडीची घौडदौड वाटचाल याचीच प्रचिती आता मिळाली आहे की आता विधानसभेचा निकाल काय असू शकतो. मुंबई विद्यापीठाची जी निवडणूक होती ती निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती, पण कोर्टाने लवकर निवडणूक घ्यायला सरकारला भाग पाडले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाची निवडणूक झाली आणि या मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने सुरुवातच दणदणीत करत विजय मिळवला. या ठिकाणी विविध पक्षाकडून 10 उमेदवार निवडणुकीला उभे होते. विशेष करून भाजपा आणि शिंदे गटाचे सर्वाधिक उमेदवार असूनही 10 पैकी 10 जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाजी मारत 10-0 अशी आघाडी मिळवली. त्यामुळे या मुंबईतील युवासेना आदित्य ठाकरे यांच्या विजयामुळे आता वातावरण चांगलेच ढवळून निघाले. समोर असणारे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठे यश मिळाले आहे. यावरूनच विधानसभेचे काय चित्र असू शकतं हे सिद्ध झाले. विधानसभेत कोणाचा विजय होईल आणि कोण पराभूत होईल कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.